सदाचार आहे, याच्यामध्ये प्रल्हाद महाराजांच्या याच्यामध्ये 7व्या स्कंदामध्ये एक सुंदर श्लोक आहे. आणि तो म्हणजे हे जे काही जेव्हा वैष्णव हा सदाचारी असतो तेव्हा त्याच्या हृदयामध्ये देवतांमध्ये असणारे सगळे गुण हे ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये या ठिकाणी परिवर्तित होतात. परंतु त्याच्यामध्येच म्हटलेलं आहे, हराव अभक्तास कुटो महद्गुणा मनोरथेन असतो धावतो बाही. म्हणजे जे अभक्त असतात त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी सद्गुण नसतात. म्हणून आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं की जे काही अभक्त आहेत त्यांना या ठिकाणी मनाच्या कल्पनेने मनोरथेन असतो धावतो बही, ते या ठिकाणी आपल्या मनोरथाने या ठिकाणी वागतात. परंतु दैवी सद्गुण मात्र या ठिकाणी भगवंतांच्या कृपेने या ठिकाणी प्राप्त होऊ शकतात. आता एक महत्वाचा 6वा पॉइंट आहे की शिष्टाचार्याविना एखाद्याने जरी वेदांच्या सर्व अंगांचे अध्ययन केले तरी तो शुद्ध होऊ शकत नाही. तर बघा शिष्टाचाराला किती महत्व दिलेलं आहे. एखाद्या व्यक्तीने अगदी या वेदांच्या तिन्ही वेदांच्या या ठिकाणी अध्ययन केले तरी तो शुद्ध होऊ शकणार नाही जर त्याच्यामध्ये या ठिकाणी वैष्णव आचरण शिष्टाचार नसले. यावरून आपण लक्षात घेऊ शकतो की आपल्याला भक्त बनायचं तर आपल्याला या ठिकाणी शिष्टाचाराचे पालन करणं हे किती महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये 7वा नंबरचा पॉइंट अजून त्या ठिकाणी महत्वपूर्ण आहे की शिष्टाचाराचे पालन न करता जर एखादा शास्त्रपरंगत वैष्णव बनला तरी मृत्यू समयी त्याचे सर्व ज्ञान नष्ट होतात. तुम्ही किती शास्त्राचं अध्ययन करा पण तुमच्या जवळ जर शिष्टाचाराचं पालन नसलं तर तुमचा ज्यावेळी मृत्यू होतो त्यावेळी सगळं तुमचं ज्ञान या ठिकाणी नष्ट होतं. हे महत्वपूर्ण आहे. म्हणजे याच्यावरून लक्षात घ्या की वैष्णव आचरण किती महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये 8व्या नंबरचा जो मुद्दा आहे की वैष्णव आचरणाचा त्याग करणे म्हणजे निश्चितच स्वतःच्या आध्यात्मिक जीवनाचा अंत करणे होय. याच्यावरून आपण लक्षात घेऊ शकतो की जर आपण शिष्टाचाराचं पालन केलं नाही, वैष्णव आचरण काय असतं याचं माहिती करून घेतलं नाही तर आपल्या आध्यात्मिक जीवनाचा अंत होतो. म्हणून याच्यात एक 9वा नंबरचा जो पॉइंट आहे, चांगला शिष्टाचार एखाद्याचे यश ऐश्वर आयुष्य वाढवतो आणि सर्व अमंगल नष्ट करतो. म्हणजे जर व्यक्ती शिष्टाचाराचं पालन करत असला आणि तो त्या ठिकाणी वैष्णव आचरणाचा या ठिकाणी असलं तर त्याच्या जीवनामध्ये यश ऐश्वर आयुष्य वाढते आणि सगळे अमंगल नष्ट होते. आणि म्हणून शील प्रभुपादांना या ठिकाणी जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की वैष्णव हा कसा ओळखला पाहिजे तर शील प्रभुपादांनी त्या ठिकाणी सांगितलं की वैष्णव हा एक सभ्य व्यक्ती असतो. तेव्हा सभ्यता असभ्यता ही या ठिकाणी चालणार नाही तर आपल्याला सभ्य या ठिकाणी व्हावं लागेल. हे या सगळ्या ठिकाणी कृष्ण भावनेचा हे 10 मुद्दे आहे. मी उद्या ग्रुपवर हे सगळे 10च्या 10 मुद्दे या ठिकाणी आपल्यासाठी या ठिकाणी प्रस्तुत करतो. तर याच्यावरून आपल्यात लक्षात येईल की आपल्या जीवनामध्ये वैष्णव आचरण किती महत्वाचं आहे. जर आपण वैष्णव आचरण केलं नाही तर आपल्या जीवनामध्ये हे सगळं जे काही ज्ञान आहे हे सगळं नष्ट होईल आणि आपल्या आध्यात्मिक जीवनाचा अंत होईल. आता आपण वैष्णव आचरण या ठिकाणी बघूया. तर मागच्या वेळी आपण 3 या ठिकाणी वैष्णव आचरण या ठिकाणी पाहिलेले होते. आता याच्यामध्ये 4थ्या नंबरचं या ठिकाणी महत्वपूर्ण आचरण वैष्णव कसा असावा, वैष्णवाने कोणत्या गुणांची अभिव्यक्ती केली पाहिजे. जेव्हाही आपल्याला दुसऱ्या व्यक्तीमध्ये दोष दिसतील तेव्हा असा विचार करून स्वतःची भर्त्सना करा की माझे हृदय हे
कोणत्या प्रकारच्या ईर्ष्येने परिपूर्ण झाले आहे की ज्या कारणामुळे मला दुसऱ्यामध्ये दोष दिसत आहे, ही त्याची नाही तर माझ्यातली कमी आहे. हे फार महत्वाचं या ठिकाणी महत्वपूर्ण असं या ठिकाणी विवेचन आपल्याला सांगितलं आहे की आपण अदोषदर्शी असलं पाहिजे. जर आपल्याला दुसऱ्याकडे आपण बोट करतो की हा दोषी आहे, तर 3 बोट या ठिकाणी आपल्याकडं असतं, म्हणजे माझ्यामध्ये त्या दोषाचं भंडार आहे, म्हणून आपण समोरच्या व्यक्तीमधले हे या ठिकाणी दोष मला दिसत आहेत. मग खरं काय की कमी कोणात आहे, तर कमी माझ्यामध्ये आहे. म्हणून दुसऱ्यामध्ये दोष आहे या विचारातच दोष आहे, हे आपण वाक्य पाठ करून ठेवलं पाहिजे. आणि नेहमी दुसऱ्यामध्ये भगवद्गीतेत सांगितलं आहे की नेहमी दुसऱ्यामध्ये गुण बघा, गुणग्राही बना. तुम्ही जर त्याच्या दोषाचं चिंतन केलं तर तुम्हाला या ठिकाणी तुमच्यामध्ये दोष या ठिकाणी उद्भवतील. तुम्ही त्या दुसऱ्याच्या गुणांचं चिंतन केलं तर त्या ठिकाणी तुम्ही गुणग्राही बनाल आणि गुण या तुमच्यामध्ये बघा. हा टेक्निकल विषय आहे, त्याच्यामुळे तत्वज्ञानापेक्षाही नियम आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावं लागतील आणि आपल्याला आपलं आचरण हे या पद्धतीने करावं लागेल. आता महत्वपूर्ण आहे की आपल्याला कुठल्याही प्रकारचा, पाचवा आहे, कुठल्याही प्रकारचा अपराध करण्यासाठी आपण भयभीत राहिले पाहिजे. आणि जर काही अपराध झाला तर हृदयात पश्चातापाच्या भावनेबरोबरच तात्काळ क्षमायाचना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. फार महत्वाचं आहे. एक अपराध सतर्क राहिला. आपण नाम अपराध पाहिलेले आहे, वैष्णव अपराध पाहिलेले आहे, त्याच्यानंतर वैष्णव शिष्टाचाराचं जर उल्लंघन केलं तर तो देखील या ठिकाणी महत्वपूर्ण असा या ठिकाणी दोष आहे. आणि म्हणून आपण अपराध या ठिकाणी होऊ नये म्हणून या ठिकाणी आपण अमरीश महाराजांचं उदाहरण पाहिलं. अमरीश महाराजांच्या प्रती ज्यावेळी हे केलं तेव्हा भगवंतांनी भृगु यांना सांगितलं, ऋषींना, की ऋषीमुनी तुम्ही या ठिकाणी ते ज्यांच्या प्रती अपराध केला आहे त्यांच्या प्रती तुम्ही या ठिकाणी माफी मागा. तेव्हा आपणही आपल्याला कडून जर कोणाचा अपराध झाला तर सर्वात महत्वाचं आहे आपल्या हृदयामध्ये पश्चाताप असला पाहिजे. नाही तर मी असंही बघितलेलं आहे की या ठिकाणी जाणीवपूर्वक या ठिकाणी दुसऱ्याच्या प्रती अपराध करायचं आणि स्वारी मानायचं, तर त्याला काय अर्थ नाही. तो हृदयामध्ये पश्चातापाच्या भावनेबरोबरच तात्काळ क्षमायाचना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यावेळी तो दोष, त्या प्रकारचा अपराध आपल्याकडून पुन्हा कधीही होणार नाही याची या ठिकाणी आपण काळजी घेतली पाहिजे. जर याच्यानंतर 6वा मुद्दा आहे, जर कोणी विनाकारण दुसऱ्याची निंदा करत असेल तर तात्काळ ते स्थान सोडून दुसरीकडे जावा. मी तुम्हाला मागच्या रिट्रीटमध्ये सांगितलं होतं की ज्यावेळी आपण परनिंदा करतो, दुसऱ्याची निंदा करतो, तेव्हा त्याचे आपल्यातले सद्गुण त्याच्याकडे जातात आणि त्याचे या ठिकाणी पाप आपल्याला या ठिकाणी प्राप्त होता. याच्यामुळं दुसऱ्याची निंदा करूही नका, दुसऱ्याची निंदा ऐकूही नका. हे जीवनामधलं भयानक आपण या ठिकाणी महत्वपूर्ण आहे. म्हणून उपदेशामृतेमध्ये सांगितलेले, तुम्ही अशा भक्ताची सेवा करा, निंदादि शून्य हृदभय इप्सित संग लब्धा. म्हणून वरिष्ठ वैष्णव जो आहे, ज्याच्या हृदयामध्ये इतर दुसऱ्यांची निंदा करण्याची प्रवृत्ती नाही, अशा व्यक्ती बरोबर तुम्ही या ठिकाणी राहिलं पाहिजे. आणि याच्यामध्ये 7वा मुद्दा आहे, कधीही सन्मान प्राप्तीची इच्छा ठेवू नका आणि सिंहनी प्रतिष्ठेच्या प्रती सजग सावधान राहा. आपण शिक्षाष्टकम मध्ये पाहिलेलं आहे की अमानिनता,
स्वतःला सन्मान मान घेण्यासाठी कधी इच्छा नाही, अपेक्षा नाही, आणि दुसऱ्याला मान देण्यासाठी सदैव इच्छुक राहा. आणि जर आपण दुसऱ्याकडून सन्मान प्राप्तीची जर इच्छा ठेवत असेल तर आपला अपेक्षा भंग होतो. म्हणजे जसा सिंहही जशी हल्ला केल्यानंतर व्यक्ती ठार होतो, तसं आपल्यामध्ये प्रतिष्ठा घेण्याची, प्राप्त करण्याची इच्छा झाली तर खऱ्या अर्थाने आपल्या आध्यात्मिक जीवनाचा अंत होतो. म्हणून ही सिंहनी प्रतिष्ठा जी आहे की मला मान दिला पाहिजे, मान प्राप्त झाला पाहिजे, हिच्यापासून आपण सजग सावधान राहिलं पाहिजे. मी कुठल्याही प्रकारे सन्मानाची इच्छा तर करत नाही ना, याचं आपण वारंवार या ठिकाणी भान ठेवलं पाहिजे. आणि 8वा मुद्दा आहे, हृदयात अधिकतर करुणा आणि न्यूनतम दोष दृष्टी ठेवावी आणि कुठल्याही प्रकारच्या नकारात्मक भावनेपासून स्वतःला वाचवलं पाहिजे. आपलं हृदय करुणामय असलं पाहिजे. पहिल्याच्या सांगितलं आपलं हृदय म्हणजे बद्ध जीव जे दुःख भोगतायत, आपल्याला ज्ञान प्राप्त झालेले की आपण दुःख भोगतोय, बद्ध जीवांचं दुःख पाहून आपण दुःखी झालं पाहिजे. आणि त्याच्यामुळे आपल्या हृदयामध्ये दुसऱ्याचा उद्धार करायची या ठिकाणी त्याला मला कृष्ण भावनेचं ज्ञान मिळालं, दुसऱ्यालाही मी कृष्ण भावनेचं ज्ञान देईन की जेणेकरून कलियुगामध्ये तो हरे कृष्ण महामंत्राचं या ठिकाणी नाम संकीर्तन करून त्याचाही उद्धार होईल, असा करुणाचा भाव हा आपला. आणि न्यूनतम दोष दृष्टी ठेवावी म्हणजे कोणामध्ये दोष न पाहण्याची प्रवृत्ती ठेवली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे कृष्ण भावनेमध्ये, आपण या कलियुगामध्ये जन्माला आलोय. कलियुग हे कलह, आपसात मतभेद, झगड्याचं युग आहे. आणि म्हणून कुठल्याही प्रकारच्या नकारात्मक भावनेपासून स्वतःला वाचवलं पाहिजे. आपण सातत्यानं सकारात्मक भावनेमध्ये जगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला तर या ठिकाणी आपण खऱ्या अर्थाने कृष्ण भावनेमध्ये प्रगती करू शकतो. 9, कंचन म्हणजे सोनं, कीर्ती म्हणजे स्वतःची प्रसिद्धी, कीर्ती मला पाहिजे, आणि कामिनी म्हणजे श्री, यांच्यापासून अंतर राखून ठेवलं पाहिजे. हे पण फार महत्वाचं आहे. आणि दुसरं कसं, 10वा जो आहे, जेव्हा आवश्यकता असेल तेव्हाच बोलले पाहिजे आणि कृष्ण कथा आणि कृष्ण सेवेच्या अतिरिक्त अन्य प्रकारच्या वार्तालापांचा निषेध केला पाहिजे. लक्षात घ्या. आणि म्हणून आपण तोंड तेव्हाच उघडलं पाहिजे की ज्यावेळी आवश्यक असेल. म्हणजे आपण मितभाषी बनलं पाहिजे आणि कृष्ण कथा आणि कृष्ण सेवा याच्याशिवाय दुसरं कुठलंही आपण बोललं नाही पाहिजे. याला या ठिकाणी भगवद्गीतेत काय म्हटलं आहे की कृष्ण भक्त हा मौनी असतो. म्हणजे तो काय करतो, इतर लोक मौन पाळतात, पण कृष्ण भक्तांच्या दृष्टिकोनातून मौन म्हणजे केवळ भगवान कृष्णांच्या संबंधी तो बोलत असतो, इतर भौतिक विषयांवर तो बोलत नाही. अशा प्रकारे आपण आज 10 पर्यंत या ठिकाणी वैष्णव आचरणाचे मुद्दे पाहिले. उद्या परवा आपण अन्य 5-5 बघून 20 एकंदर मुद्दे आहे ते आपण या ठिकाणी बघूया. आणि आता याच्यानंतर दैन्य विरेचन काय आहे की आपल्या हृदयामध्ये दैन्य असलं पाहिजे की मी मोठा नाहीये, मी सगळ्यात छोटा आहे, मी पतित आहे, कारण भगवंत हे पतित पावन आहेत. हे या ठिकाणी आपण नेहमी या ठिकाणी उद्या परवा आपण बघूया की श्रीमद भागवतमच्या 7व्या स्कंदामध्ये 14व्या अध्यायात या ठिकाणी युधिष्ठिर महाराजांनी या ठिकाणी नारद मुनींना या ठिकाणी विनंती केलेली आहे की मी गृहमेढ मूढ आधी आहे, असं म्हणून या ठिकाणी स्वतःला दिनहीन समजलं. आणि त्याच्या तात्पर्यांमध्ये शील प्रभुपाद म्हणतात की स्वतःला दिनहीन समजणं हे सुद्धा दैन्य भाव प्रदर्शित करण्यासाठी आहे. आणि जोपर्यंत आपण दैन्य भाव आपल्यात येत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्याला प्रश्न विचारू शकत नाही आणि आपण दुसऱ्याला मोठेपणा सुद्धा देऊ शकत नाही. म्हणून दैन्य भाव हा अध्यात्मामध्ये अतिशय महत्वाचा आहे. आपण मागच्या वेळी 2 मुद्दे या ठिकाणी पाहिले होते. 3रा मुद्दा आपण दैन्य विरेचन मध्ये बघूया.
आपण हे मान्य करायला पाहिजे की मी माझ्यामधील मायेच्या प्रभावामुळे माझी आध्यात्मिक प्रकृती ही ग्रासित प्रभावित झालेली आहे आणि त्यामुळे मी सीमा म्हणजे मर्यादामुळे बांधला जाऊन बाह्य पंचतत्व आणि सूक्ष्म शरीरांबरोबर आपली स्वतःची ओळख करत इंद्रिय सुखांच्या मागे पळत आहे. लक्षात घ्या, आपण हे मान्य केलं पाहिजे, कारण आपण मागच्या वेळी चर्चा केली होती की जर अध्यात्मात पुढे जायचं असेल तर आपल्याला देहात्म बुद्धीमधून आत्मिक स्तरावर या ठिकाणी जायला पाहिजे. आणि म्हणून आपण मान्य करायचं जे प्रामाणिक आहे की मी या ठिकाणी देहात्म बुद्धीत आहे, मायेच्या प्रभावामध्ये आहे आणि म्हणून इंद्रिय सुखांच्या मागे, इंद्रिय तृप्तींच्या मागे मी पळत आहे. हे सत्य आहे. प्रत्येकाच्या बाबतीत कमी जास्त या ठिकाणी असेल, परंतु मी याच्यामध्ये पळत आहे हे लक्षात घेऊन आपण या ठिकाणी मायेमधून कृष्ण भक्तीमध्ये जाण्यासाठी प्रयत्नशील गुरु साधू शास्त्राचा आश्रय घेतला पाहिजे आणि अगोदर मान्य केला पाहिजे, स्वीकार केला पाहिजे की नाही, मी देहात्म बुद्धीत आहे आणि मला आत्मिक बुद्धीमध्ये जायचंय. देहात्म बुद्धीमध्ये असल्यामुळे मी मायेच्या प्रभावात आहे, मायेची सेवा करत आहे, मी कुटुंब सक्त आहे. आपण तो श्रीमद भागवत मधला जो कन्सेप्ट आहे या सगळ्या याच्यामध्ये आपण समजून घेणार आहे की कशा पद्धतीने तो कार्य करतो. चौथा मुद्दा आहे माझ्यामध्ये व्याधी, जरा आणि मृत्यूचे भय. फार महत्वाचा मुद्दा आहे. विद्यमान आहे आणि मला पुढील जन्मात माझे गंतव्य काय होईल याविषयी कुठलीही माहिती, अंदाज नाही. त्याचप्रमाणे अनेक दुसऱ्या विषयांच्या बाबतीत देखील मला न्याय नाही. आणि हे मान्य करा, स्वीकार करा की हो, मी मृत्यूला घाबरत आहे, मी व्याधी आजारपणाला घाबरत आहे, मी म्हातारपणाला घाबरत आहे, कारण मी देहात्म बुद्धीच्या स्तरावर असल्यामुळे मला या ठिकाणी आत्म्याला ना जन्म आहे, आत्म्याला ना मृत्यू आहे, हे मला या ठिकाणी अजून अनुभूती झालेली नाही. आणि हे पण खरं आहे की मी मृत्यूनंतर माझा पुढच्या जन्मात गंतव्य काय आहे याचा मला बिलकुल अंदाज नाही. हे दैन्य भावामध्ये स्वीकार करा आणि मला आध्यात्मिक ज्ञान अद्याप नाही असं ज्यावेळी आपण या भावामध्ये आपण दैन्यता व्यक्त करतो तेव्हा मग आध्यात्मिक ज्ञान काय आहे, माझं मृत्यूनंतर मी कुठे जाणार आहे, असं या ठिकाणी गंतव्य माझं काय राहणार आहे, या अथातो ब्रह्म जिज्ञासा आपण करायला तयार होतो आणि गुरु साधू शास्त्राला त्या ठिकाणी प्राधान्यक्रम देतो. पाचवा मुद्दा आहे माझे आपल्या स्वतःच्या विचारांवर कोणतेही नियंत्रण नाही, तसेच मी जे बोलतो तसे करण्यामध्ये सक्षम देखील नाही आणि मला हे माहीत सुद्धा नाही की किती वेळा माझे सूक्ष्म रूपात पतन झालेले आहे. तर हे फार महत्वाचं तत्व आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आपण बघा, जपा करत असतो पण आपलं मन दुसरीकडे फिरायला लागतं. आपले मन, विचार याच्यावर आपलं कोणतंही नियंत्रण, हे मान्य करा, स्वीकार करा. त्याचप्रमाणे मी जे बोलतो तसे करण्यामध्ये मी सक्षम नाही. मी बऱ्याच वेळा बढाया मारतो की मी हे करल, मी ते कर, पण मी तेवढा सक्षम आहे का, तर मी नाहीये. हे जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा आपण भगवंतांकडे प्रार्थना करू शकतो, गुरूंकडे प्रार्थना करू शकतो, वैष्णवांना प्रार्थना करू शकतो की मला या ठिकाणी मी बोलतो तसं करण्यासाठी, मला प्रचार करण्यासाठी, मला साधना भक्ती करण्यासाठी तुम्ही आत्मबळ द्या. अशा प्रकारचे आपण या ठिकाणी प्रार्थना करू शकतो. आणि आपण हे मान्य करायला पाहिजे की आपण अनेक वेळा आपल्या सूक्ष्म रूपामध्ये जे ठरवतो ते होऊ शकत नाही, म्हणून आपलं पतन झालेलं आहे. हे आपण अध्यात्मामध्ये मान्य करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. सहावा मुद्दा आहे मी इतक्या वर्षापासून घास कापत आहे, परंतु मी पाहत आहे की बाहेरून सर्व बरोबर ठीकठाक चाललेलं आहे. वरतून वरतून वागतो हा कृष्ण भक्त आहे, गंटेळा लावतो, त्या ठिकाणी माळ घातलेली आहे,
जपाही करतो, परंतु माझं स्वतःचं मन नियंत्रित नाही. माझ्या स्वतःमध्ये सतत संघर्ष चाललेला आहे आणि मी जाणते अजाणतेपणामध्ये कितीतरी मूर्खतापूर्ण कृत्य आणि करोडो अपराध आजही करत आहे. हा दैन्य भाव आपण मान्य केला पाहिजे की मी वरवर जरी सगळं ठीकठाक चाललंय, पण माझा आत संघर्ष चालू आहे आणि मी खूप वेळा मूर्खतापूर्ण असे कृत्य या ठिकाणी करतोय, करोडो अपराध असं या ठिकाणी करतोय. आणि आजचा याच्यातला शेवटचा मुद्दा, मी आपल्या मनाला कोणासमोर व्यक्त करायला अत्यंत लज्जा अनुभव करत आहे, कारण मी निरंतर मूर्खतापूर्ण कार्यांमध्ये संलग्न झालेलो आहे. हे फार अतिशय महत्वपूर्ण हा मुद्दा या ठिकाणी दैन्य भावामध्ये दिलेला आहे. आपण मन गुह्यम आख्यंती पुच्छंती, म्हणजे आपण वरिष्ठ भक्तांकडे आपलं मन या ठिकाणी व्यक्त करायला पाहिजे. हा भक्तांमधला 6 व्यवहारांमधला एक व्यवहार आहे. परंतु आपण मनामध्ये आपल्या एवढ्या विचित्र गोष्टी चाललेल्या असतात की आपण लाजतो की माझ्या मनात हे कोणते विचार येत आहेत, मी कोणत्या कृती करतोय, मी अध्यात्माकडे का जात नाहीये, मी कोणत्या व्यक्तिगत इंद्रिय तृप्तीच्या साधनांमध्ये फसलेलो आहे. हे ज्यावेळी व्यक्ती विचार करतो तेव्हा त्याला त्या ठिकाणी कळतं की मी निरंतर मूर्खतापूर्ण कार्यांमध्ये संलग्न झालेलो आहे. तर अशा पद्धतीने आपण बघतो की अशा दैन्य भावांचा आपण ज्यावेळी या ठिकाणी स्वीकार करतो तेव्हा खऱ्या अर्थाने भगवंतांना दैन्य भाव खूप आवडतो. आणि ही व्यक्तीमध्ये जोपर्यंत दैन्य भावाची संकल्पना येत नाही तोपर्यंत व्यक्ती या ठिकाणी अध्यात्मामध्ये पुढे जाऊ शकत नाही. हे महत्वाचे मुद्दे आपण बघितले. उर्वरित दैन्य भाव कोणता असला पाहिजे हे आपण उद्या परवा बघूया. आता याच्यामध्ये वैष्णव आचारसंहिता ही कशी असा, मी महत्वपूर्ण मुद्दे या ठिकाणी एक 10 मिनिटांमध्ये सांगतो. याचे मी तुम्हाला सगळ्यांना शेवटच्या दिवशी पुस्तकाचं पीडीएफच देईल आणि दररोज जेवढं करतोय तेवढं मी तुम्हाला दररोज टाकण्याचा प्रयत्न फोटोद्वारे या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपण आज कंठीमाळ या ठिकाणी घेतली पाहिजे. त्याच्या अगोदर शिका घेऊ. वैष्णव हे आपल्या डोक्याचे मुंडन करतात आणि शिखा म्हणजे शेंडी या ठिकाणी डोक्यावर या ठिकाणी ठेवतात. तर ही शेंडी कशी पाहिजे, तर वासराच्या खुराच्या आकारची असली पाहिजे. आणि तिचे नियम काय आहे, झोपताना, अंत्ययात्रेला जाताना किंवा शौच क्रियेला ज्यावेळी जातो शिकेची गाठ सोडली, शेंडीची गाठ सोडली पाहिजे. शेंडीची गाठ नसणे याचा अर्थ कुटुंबातील व्यक्तीची मृत्यूची घटना देखील, हे अशुभ वर्तन आहे. म्हणूनच स्नान करताना झाल्यानंतर शिकेला गाठ मारताना हरे कृष्ण महामंत्राची या ठिकाणी गाठ बांधावी. आता कंठी माळ, गळ्यामध्ये तुळशीची माळ असते. गळ्यामध्ये तुळशीची माळ ज्यांची दीक्षा झाली नाही ते 2 पदरी घालतात. दीक्षा झाल्यानंतर 3 पदरी या ठिकाणी गुरु महाराज आपल्याला देतात. तर ही तुळशीची माळ गळ्यात असणं म्हणजे काय, तर भगवंतांच्या शरणागतीचे प्रतीक या ठिकाणी असतं. म्हणून तुळशी माळ ही फार आहे. आणि मग कंठी, बाकीचे नियम मी टाकल तेव्हा वाचा, महत्वाचे नियम सांगतो मी फक्त. कंठी माळ कायम स्वरूपी घातल्याने वाईट स्वप्न, आघात, शस्त्राद्वारा हल्ला आणि यमराजांच्या सेवकांपासून संरक्षण होते. कंठीमाळ पाहिल्याने यमदूत अशा प्रकारे पळतात की ज्याप्रमाणे सोसाट्याचा वारा सुटल्यानंतर झाडाची पाने इतरत्र विखुरली जातात तसं त्या ठिकाणी यमदूत पळून जातात. म्हणून प्रत्येक वैष्णवाच्या गळामध्ये कंठीहाळ गळा कासे पितांबर असं भगवंतांचं आपण वर्णन करतो. तेव्हा वैष्णव म्हटल्यानंतर त्याच्या डोक्याला या ठिकाणी टिळा, आपल्या गळ्यामध्ये कंठी असणं हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून जे दीक्षित आहे त्यांनी 3 मळे घालतात आणि जे लोक हरिनामाचा जपा करत नाहीत त्यांनी मात्र कंठीमाळ या ठिकाणी घालू नये.
असं या ठिकाणी म्हणा. आणि जेव्हा तुम्ही कंठी माळ घालतात तेव्हा कांदा लसूण देखील तुमच्या या ठिकाणी घशातून खाली उतरू नये, हे महत्वाचं या ठिकाणी सांगितलंय. वैष्णव हे दाढी मिशा ठेवत नाही, कारण वैष्णव हे म्हणतात एकमेव पुरुष हे भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि त्यामुळे वैष्णव हे सगळे हे या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत दाढी मिशा या ठिकाणी ठेवत नाही आणि चामड्यांच्या वस्तू देखील या ठिकाणी वापरत नाही. आता स्वच्छता आणि आरोग्य तत्व हे जर पाहिलं तर आपण मंदिरात जाताना नेहमी स्वच्छ कपडे घाला, पाय स्वच्छ धुतलेले असले पाहिजे. त्यानंतर स्मशानभूमीत जर गेलो, शौचालयाला गेलो, मृतदेहाला स्पर्श केला तर या ठिकाणी आंघोळ करूनच या ठिकाणी मंदिरामध्ये आपण जायला पाहिजे. मंदिरात ढेकर नको द्यायला, अपान वायू या ठिकाणी सोडू नये. तोंडात, नाकात, कानात बोट घालू नका. जर घालायची वेळ आली तर मंदिराबाहेर जाऊन तात्काळ हात धुवून घ्या. असं या ठिकाणी अनेक गोष्टी प्रसाद कसा घ्यावा, त्याच्यानंतर मासिक पाळीच्या वेळी स्त्रिया मंदिरामध्ये जाऊ शकता, परंतु आरती, शृंगार सेवा, भोग बनवणे, हार बनवणे या कार्याला ते या ठिकाणी त्यांनी करू नये, हे या ठिकाणी महत्वपूर्ण सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच सांगितलं याच्यामध्ये कोणतेही स्थळ, काळ, परिस्थिती असेल, जपमाळेवर या ठिकाणी नाम स्मरण करणं कधीही या ठिकाणी बंद करू नये. पुढचा मुद्दा आहे की या ठिकाणी सामान्य व्यवहार कसा असावा वैष्णवांचा. तर आपण जे आहोत ते आपल्या गुरूंचं आणि भगवंतांचं या ठिकाणी प्रतिनिधित्व करतो. म्हणून आपण मंदिरात असो, घरात असो, कचेरीवर असो, कुठेही बाहेर असो, आपलं वर्तन हे सुवर्तन असलं पाहिजे. आणि लोकांनी म्हटलं पाहिजे की हे खरोखर या गुरूंचे, भगवंतांचे या ठिकाणी भक्त आहेत. हे भक्त असूनही चुकीचं वागतात, असं कधी या ठिकाणी करू नये. आणि एखाद्याने आपला अनादर, अपमान केला तर मनाला मोठेपणा दाखवून आपण त्या ठिकाणी त्याला माफ करायला शिकलं पाहिजे. भांडण उकरून काढायला नाही पाहिजे. आणि भक्ताने आपले मूलभूत औपचारिकता, सभ्यपणा आणि मानापानाच्या वागणुकीस संसारिक समजून त्याकडे या ठिकाणी दुर्लक्ष करू नये. दोन ब्राह्मण जर या ठिकाणी, म्हणजे ब्राह्मण दीक्षा घेतलेले दोन ब्राह्मण हे या ठिकाणी जर बोलत असेल तर त्यांच्यामधून जाताना एक हात पुढा करून या ठिकाणी नम्रतेने झुकून पुढे जायचं. तसं वैष्णवांमधून सुद्धा जाताना आपण ताट मान करून धक्का देऊन न जाऊ, तर या ठिकाणी आपण त्यांना मधून हात खाली करून अत्यंत नम्रतेने आपण या ठिकाणी गेलो पाहिजे. आरती जे आहे भगवंतांची पुढचा मुद्दा आहे. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात की आरती या अनेक 2 दिवसातील पहिली आरती, मंगल आरती सगळ्यात शुभ असते. आणि यासाठी कृष्ण भावनेतील गुरु शिष्य प्रमुखतील गुरु म्हणतात, जो कोणी ब्रह्ममुहूर्ताच्या शुभ समयी गुरूंप्रती असलेल्या अष्टकातील, म्हणजे आपण जे म्हणतो ना संसार दावा नरलोक, हे जे आपण वाचतो ते अत्यंत काळजीपूर्वक, ध्यानपूर्वक आणि मोठ्याने या ठिकाणी गायन करतो, त्याला मृत्यू समयी वृंदावनात भगवान श्रीकृष्णांच्या चरणाप्रती प्रत्यक्ष सेवा करण्याची संधी. म्हणजे बघा, मंगल आरतीमध्ये जेव्हा भगवंतांना आरती करत असतं आपण, ती आरती मोठ्यानं म्हटल्याने आपल्याला भगवंतांच्या चरणाची प्रत्यक्ष सेवा करायची संधी मिळते. म्हणजेच याचाच अर्थ आपण भगवत धामात आपल्या शाश्वत अशा सेवेच्या स्वरूप स्थितीमध्ये स्थित होतो. म्हणून हे सगळ्यात महत्वाचं आहे. स्कंद पुराणामध्ये लिहिलेलं आहे की जर एखाद्याने भगवंतांची आरती करताना भगवंतांचे मुख पाहिले तर लाखो वर्षापासून असणाऱ्या सर्व पाप कर्मापासून त्याची मुक्तता होते. एवढेच नव्हे तर ब्रह्महत्येच्या पातका समान असलेल्या सर्व निषेधात्मक कार्यामधून सुद्धा तो मुक्तो. बघा, आपण वरती पाहिलं, भगवंतांच्या धामामध्ये आपण जातो आणि सगळ्या पापांचा आपला या ठिकाणी नाश होते. हे याच्यामध्ये हे शास्त्रात दिलेले आहे, आपण ते स्वीकार करायला पाहिजे. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे
महाप्रसाद किंवा निर्मल्य म्हणजे भगवंतांचे हार, फूल, चंदन, स्नानजल, तुपाचा दिवा, तुळशी पत्र हे पूजा झाल्यानंतर भक्तांना वाटतात त्या स्वीकारायच्या. त्याचा डोळ्याला आणि मस्तकाला या ठिकाणी स्पर्श करायचा आणि स्तुती करायची, जय महाप्रसाद. हे फूल हार जे मिळतात ना ते सुद्धा या ठिकाणी मस्तकाला स्पर्श करायचे, गळ्यामध्ये घालायचे, वास घालून त्याचा आदर करायचा, जय महाप्रसाद जोरात म्हणायचं. चरणामृत आहे हे इतकं शक्तिशाली आहे की चरणामृत जर आपण प्राशन केलं तर जीव हत्या, एखाद्याचा मर्डर जरी केला असलं, म्हणजे मराठीत सांगतो, लाखो पाप याने नष्ट होतात. परंतु याच्यामध्ये एक सावधानता आहे. जर एखाद्याने चरणामृताचा एक थेंब जरी जमिनीवर सांडला तरी 8 लाख वेळा पापाचे परिणाम त्याला भोगावे लागतात. हे हरिभक्ती विलास ग्रंथात सांगितलंय. म्हणून आपण मंदिरात गेल्यावर या ठिकाणी जेव्हा चरणामृत राहतं, मग ते घरात असो, कारण महाराज नेहमी सांगतात तुमचं घर देखील मंदिर आहे, चरणामृताचा एक थेंब सुद्धा खाली सांडून द्यायचा नाही. आणि एक त्याचं चरणामृत घेताना एक मंत्र आहे, श्री राधा कृष्ण पदोदकम प्रेम भक्तिदम मुदा भक्ते भावेन व पित्वा शिरसा धार याम्यहम. हे पाणी श्री श्री राधा कृष्णांच्या चरणापासून आले असून ते आम्हाला प्रेममय भक्ती प्रदान करो. अशा प्रकारे आनंदी आणि भक्तिमय होऊन हे चरणामृत मी प्राशन करून माझ्या मस्तकावर धारण करत आहे. हे महामंत्र आपण म्हटला पाहिजे. हे सगळ्यात या ठिकाणी महत्वपूर्ण आहे. आणि तुपाचा दिवा कसा लावावा, भगवंतांचे वस्त्र जे आहे, हे वस्त्र जेव्हा कधी कधी आपल्याला भेटतात तर ते पूजनीय ठेवावे, म्हणजे काचेच्या पेटीत बनवावे. घरामध्ये ते ठिकाणी काचेच्या पेटीमध्ये आपण हे वस्त्र आणि याचा आपण वापर कशासाठी करू शकतो, या जपाची पिशवी, लहान मुलांच्या नाटकासाठी लागणारे कपडे, हे या ठिकाणी आपण हे. आणि जर आपल्याला प्रसाद मिळतो तो भगवंतांसमोर नाही खायचा, कधी लक्षात ठेवा. मंदिरात प्रसाद मिळाला भगवंतांच्या समोर नाही खायचा, तो बाहेर जाऊन या ठिकाणी खायचा. आता इतर नियम भगवंतांचे आपण एक 5 ते 6 मिनिटांमध्ये आजचा महत्वाचा आपला हे करू संपूया. याची मी उद्या नोट्स तुम्हाला देणारच आहे. इतर नियम, पवित्र वस्तू हाताळणे. आपण भगवंतांचे आध्यात्मिक पुस्तके असतात, जपमाळ असते, करताल असतो, करताल वगैरे, हे सगळे काय आहे, हे तदीय जे आहे ते बलदेवांचे अवतार आहे. बलदेवांना सेवक भगवान म्हणतात. तेव्हा भगवंतांच्या संबंधामध्ये असणारी प्रत्येक गोष्ट ही बलदेव आहे, म्हणून ती जमिनीवर खाली ठेवू नये. आलं का लक्षात? हे नेहमी आपण आणि आपल्या हातात ठेवून दुसऱ्यांच्या पायाला आपण या ठिकाणी वापरू नये, मस्तक हे करू नये. वस्तू जर पडली तर ती उचलून मस्तकाला या ठिकाणी आपण. त्याच्यानंतर आपण जेव्हा रस्त्याने चालतो किंवा एखाद्या भक्तांमध्ये, तर आपण काय करतो, ग्रंथाला, भक्ताला, प्रसादांना, भगवंतांच्या अर्पिलेले फुले हे ओलांडून या ठिकाणी जाऊ नये. हे आणि विशेष खबरदारी घ्यायची. ज्यांची दीक्षा होती त्यांना हरिनामाची चादर मिळते, तेव्हा ही जमिनीची ही पवित्र आहे, भगवंतांचं नाव आहे, म्हणजे साक्षात भगवंतांचं नाम म्हणजे भगवंतच आहे, तेव्हा ती जमिनीला स्पर्श होऊ देऊ नका. जेव्हा आपण मंदिरात जातो, दंडवत घालतो, जपमाळेचा जमिनीला स्पर्श होणार नाही, हे आपण याची काळजी घेतली पाहिजे. आणि भगवंतांच्या उपकरणांचा अनादर करणं म्हणजे भगवंतांचाच या ठिकाणी अनादर आहे. याच्याने आपल्या हृदयामध्ये शुद्ध भक्तीचा उदय होत नाही, हे लक्षात ठेवा. हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून हे या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि वैयक्तिक सवयी किंवा वर्तन, याच्यासोबत 35-40 मुद्दे, पण महत्वाचे 1-2 मुद्दे मी या ठिकाणी सांगतो. की पहाटे सूर्योदयापूर्वी 1.5 तास अगोदर ब्रह्ममुहूर्त असतो, तेव्हा त्या काळामध्ये आध्यात्मिक साधना ही संपूर्ण दिवसात होणाऱ्या साधनेपासे अधिक पटीने सत्वगुणात होती. म्हणून ज्याला आध्यात्मिक प्रगती व्हायचं, लवकर उठा,
त्याच्यासाठी लवकर झोपा आणि ब्रह्ममुहूर्तावरच या ठिकाणी आपले या 16 माळा करण्याचे मी तुम्हाला याची लिंक टाकतो. त्याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी कुठं कसं झोपावं, कसं या ठिकाणी बोलावं, आपण आंघोळ कधी करावी, त्या ठिकाणी या सगळ्या अंत्ययात्रेला गेल्यावर, पहाटे उठल्यावर, 1 तासापेक्षा अधिक जास्त झोपल्यावर, त्याच्या रस्त्यावर कशी लघुशिंका करू नये, जेवताना थुकू नये, अपमानित स्थळी जास्त राहू नये, स्वतःची स्तुती करू नये, जोऱ्याने जर आपण मंदिराचा दरवाजा किंवा काही जोऱ्याने दरवाजा बंद करू नये. त्याच्यामुळं हे आळशी आणि निष्काळजी स्वभावाचं लक्षण आहे. या गोष्टी आपण याचं तुम्हाला मी सगळे उद्या याच्यामध्ये टाकून देतो. आता कीर्तन हा आपला भक्त एकत्र येतात आणि कीर्तन करतात. तेव्हा भक्त एकत्र आल्यावर कीर्तन करताना सगळ्या भक्तांनी या ठिकाणी कीर्तनामध्ये भाग घ्यायचा आहे. मोठ्याने या ठिकाणी कीर्तन म्हणायचंय, कारण कीर्तनानं या कलियुगाचा धर्म, हा कलियुग धर्म संकीर्तन हे या ठिकाणी धर्म हरिनामाचं संकीर्तन आहे. तेव्हा याच्या ज्या चाली असतात, शक्यतो साध्या चालीमध्ये आपण या ठिकाणी कीर्तन करावे, म्हणजे सगळ्यांना या ठिकाणी कीर्तनामध्ये भाग घेण्याला या ठिकाणी संधी मिळते. प्रातःकालीन काय करावं, अगोदर संसार, त्या आपण मंदिरामधल्या गोष्टी आपण त्या बघतोच. नृत्य, आता श्री रूप गोस्वामींनी महत्वपूर्ण सांगितलेलं आहे, प्रत्येकाने श्री विग्रहांसमोर म्हणजे भगवंतांच्या विग्रहासमोर नृत्य करायला अवश्य शिकले पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. हे नृत्य आनंदी आणि उत्साही असावे, दुसऱ्यांना इजा करणारे नसावे. त्याच्यामध्ये कसं या ठिकाणी दोन्ही हात वर करून आपले पावलं कसे एक एक पाऊल या ठिकाणी पुढं कसं करायचं, श्रील प्रभुपादांनी हे सगळं सांगितले. आणि हे कीर्तन म्हणजे काही प्रेक्षणीय दृश्य नाही. बरेच लोक बघतात, इतर लोक कीर्तनामध्ये गोलगोल फिरता, हातात हात घालता, नाचत असतात, आपण मात्र लांबून गंमत पाहत असतो. तसं एका जागी थांबू नये. प्रत्येकाने कीर्तनामध्ये सहभाग या ठिकाणी घेतला पाहिजे आणि जोऱ्यात दुसऱ्याला इजा होईल, एकमेकाला ढकलून होईल, अशा प्रकारे या ठिकाणी केलं नाही पाहिजे. आणि यानंतर आपण एक महत्वाचा मुद्दा घेऊ की बोलणे. आपली बोलण्याची इच्छा खूप तीव्र असते. प्रत्येकाला असं वाटतं की मी बोललं पाहिजे, परंतु आपण संधी मिळाली की बोलायला सुरुवात. म्हणून आपण इथं काय सांगितले, जर आपले बोलणे कृष्ण कथेशी संबंधित नसेल तर निरर्थक असते. म्हणजे जसे बेडकावचे डरकावणे असते, डराव करतो, तो काय करतो, सापाला निमंत्रण देतो. त्याप्रमाणे आपण कृष्ण कथेविषयी जर सोडून जर दुसरं काही बोलत असेल तर ते या ठिकाणी निरर्थक बेडकाच्या या ठिकाणी बोलण्याला, आणि या निरर्थक बोलण्याला काय म्हणतात, प्रजल्प प्रमाद असे या ठिकाणी म्हणतात. आणि भक्तांनी नेहमी सांगितलं आहे, शील प्रभुपादांनी सांगितलेलं आहे की भौतिकवादी लोकांना वर्तमानपत्र, मासंग, कादंबऱ्या हे गठ्ठेच्या गठ्ठे वाचतात, शब्द कोडे सोडण्यामध्ये निरर्थक गोष्टी रस. परंतु भक्तांनी हे करू नये. पत्ते खेळू नये, टीव्ही पाहू नये, सामाजिक राजकारणी विषयामध्ये वाद विवाद करत बसू नये. आता श्रील गोस्वामी म्हणतात, निरर्थक बडबड करणाऱ्या आपल्या प्रवृत्तीला प्रतिबंध घालण्यासाठी फक्त भगवंतांच्या विषयांवर चर्चा करावी. आपल्याला जेव्हा जेव्हा बोलण्याची इच्छा होती तेव्हा कृष्ण कथाच करावी. आणि संभाषण सुरू करण्यापूर्वी आपण स्वतःला प्रश्न विचारणार, मी जे बोलणार आहे ते आवश्यक आहे का, विनम्र आहे का, योग्य आहे का, याची खात्री करून घ्यावी. भक्तांनी अपमानकारक दुसऱ्यात बोलू नये, विशेषतः भक्तांची निंदा करू नये. भक्तांची निंदा हा सगळ्यात मोठा अपराध आहे. वैष्णव अपराधामुळे आपली कोमल भक्तिलता नष्ट होते. आता उद्या आपण प्रचार आणि इतर आचारसंहिता पुढचे आपण कशा पद्धतीने आहेत या विषयावर चर्चा करूया. ठीक आहे, तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी वेळात वेळ काढून इतका वेळ ऐकून घेतलं. मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि मला या ठिकाणी संधी दिली, मी सगळ्यांच्या प्रती या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अशी आपल्याला प्रार्थना करतो, मी जे सांगत आहे तो भाव, ते विचार माझ्या आचरणात येण्यासाठी माझ्यासाठी प्रार्थना करा, एवढंच मी सांगतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभू.
हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभुजी, पांचक प्रणाम. खूप छान सांगितलं प्रभूजी, दंडवत प्रणाम. खूप छान सांगितलं. थँक्यू, धन्यवाद प्रभूजी, दंडवत प्रणाम. थँक्यू, धन्यवाद प्रभूजी, दंडवत प्रणाम. धन्यवाद. हरे हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय हो. जय श्री कृष्ण. चरणामृत घ्यायचा मंत्र पाठवा ना प्रभूजी. हो, सगळं पाठवणार आहे माताजी. सगळं पाठवणार जे बोललो ना ते सगळं पाठवतो मी. गुरु नोट्स.